नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री पितृदेवाय नमः. पितरांचे जेवण म्हणजे श्रद्धेचा स्वयंपाक. पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्रद्धेचा जेवणाचा नैवेद्य देत असतो. या निमित्ताने आपण ब्राह्मण भोजन, आपले स्नेह परिवार असतील किंवा मित्र परिवार असतील, नातेवाईक असतील, यांना आपल्या घरी बोलून अन्नदान करत असतो. पितराचे अशा पद्धतीने जे जेवण आपण बनवतो, जो स्वयंपाक करतो, त्याला काही विशिष्ट नियम आहेत. त्या नियमाचे पालन आपल्याला केले पाहिजे. पितराच्या जेवणाचा स्वयंपाक कुणी करावा, त्याचे नियम काय, पितराच्या जेवणात कुठल्या पदार्थाचा समावेश असावा व कोणते 3 पदार्थ नसावे, पितराच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं, नैवेद्य कसा वाढायचा, हीच माहिती आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मग चला जाणून घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक पण करून घ्या. प्रथमतः जाणून घेऊया पितराच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजे श्राद्धेचा स्वयंपाक कुणी करायचा. श्राद्धाचा स्वयंपाक हा श्राद्ध कल्याणी म्हणजे ज्याच्या हातून श्राद्ध करणार असतील त्यांनी करावा असा नियम आहे. परंतु ठीक आहे, सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नाही. तर श्राद्धकर्त्याच्या पत्नीने हा स्वयंपाक केला तरी चालेल. त्यांना नाही जमलं तर भावनिकीतील, स्नेह परिवारातील किंवा नातेवाईक असतील, मातृपितृवंशज असतील, यांच्यापैकी कोणी जर स्वयंपाक केला तरी चालेल किंवा कुठल्याही सौभाग्य स्त्रीने श्राद्धेचा स्वयंपाक केला तरी चालेल. श्राद्धेचा स्वयंपाक करत असताना काही नियम आपण अवश्य पाळावेत. ब्राह्मण भोजन किंवा पितरांना नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धेचे अन्न खाऊ नयेत. अगदी लहान मुलांपासून सुद्धा देऊ नयेत. श्राद्धेचा स्वयंपाक करू असताना चिडचिड करू नका, शांतता ठेवा, दुःख करू नका. प्रसन्न मनाने श्राद्धेचा स्वयंपाक करावा. शक्य झाल्यास पांढरं वस्त्र नेसून स्वयंपाक करावा. श्राद्धेचा स्वयंपाक सुरू करत असताना चेष्टा मस्करी करू नयेत, मोठमोठ्याने हसू नयेत. घरामध्ये ब्रह्मचर्य पाळावं. भांडणतंडा होऊ द्यायचा नाही. शांतता आणि स्वच्छता फार महत्त्वाची आहे. पितरांना स्वच्छता आवडते. श्राद्धेच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या घरातील असावेत. आपण विकत घेतलेले असावेत. कोणाकडूनही मागून उसने आणलेले पदार्थाचा स्वयंपाक करायचा नाही. शिळं अन्न, तसेच उकडलेले अन्न नको. श्राद्धेच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची काळजी घ्या. तसंच जेवणामध्ये शेवगा, वांगे, गाजर या 3 पदार्थांचा म्हणजे भाज्यांचा समावेश करायचा नाही. श्राद्धेचं जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे आपलं जर तोंड असेल तरी चालेल, मात्र दक्षिणेकडे मुख करून स्वयंपाक करू नका. जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं. कुठल्याही पदार्थाचं नाव घेऊ नका. जसं आपण आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो तसा आग्रह देखील करायचा नाही. आपल्या पूर्वजांच्या आवडणारे काही पदार्थ असतात, आवर्जून त्यांचा स्वयंपाकामध्ये समावेश करायचा आहे. पितराचं स्मरण करायचं आहे. श्राद्धाच्या जेवणाला नावही ठेवायचे नाही, त्यांचे कौतुकही करायचे नाही. ते प्रसाद असतो, प्रसाद समजून तो ग्रहण करावा. श्राद्धेचं जेवण हे दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यान आपण दिलं पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला श्राद्धेचा स्वयंपाक करायचा नाही. श्राद्धेच्या जेवणामध्ये कोणतेही पदार्थ नसावे. यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा किंवा गव्हाची खीर, उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे, कढी, अळूच्या वड्या, पाववडे, यानंतर भाज्यांच्या प्रथमतः भेंडी, डांगर म्हणजे लाल भोपळा, काळी भाजी, गवार, बटाटा, मेथीची भाजी, कारले या भाज्यांचा अवश्य आणि आवर्जून असाव्यात. सर्व प्रकारच्या चटण्या, यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्यांचा समावेश करा. कोथिंबीर सर्व प्रकारचे चालते. पंचामृत असावं. त्याचप्रमाणे पितरांची आवडती खीर, शुद्ध तूप याचे जेवणामध्ये अवश्य समावेश करावा. भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ते पितरांना आवडतात, ते अवश्य समाविष्ट करावे. मात्र उकडलेले, आंबट, खारट हे पदार्थ पितराच्या जेवणामध्ये ताटामध्ये टाळावेत. तसेच कांदा, लसूण इतर देखील टाळावेत. शेवगा, गाजर या पितराच्या ताटामध्ये जेवणामध्ये समावेश करू नका. तसेच मुळा, काकडी, डाळिंब किंवा कोणतेही फळतुटी ताटामध्ये चिरून ठेवू नका. शुद्ध मनाने, पवित्र लग्न श्रद्धेने, इच्छाशक्ती हा स्वयंपाक करायचा. पितराच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं. आता या पितराचं ताट वाढताना आपण देवाला नैवेद्य दाखवताना
ताट वाढतो त्याच अगदी उलट क्रमाने विरुद्ध क्रमाने पितळाचं ताट वाढतात. प्रथम ताटाला देशी तूप लावून घ्यावे. मीठ आणि लिंबू वाढताना आपण देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठानं करतो. तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू ताटामध्ये वाढायचं. त्याचं कारण असं, पितरांना खारट आंबट पदार्थ चालत नाही किंवा आवडत नाही, म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचा. भाज्या एका बाजूला वाढायच्या. क्षमता उजव्या बाजूला भाज्या वाढा, डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढायच्या. मध्यभागी भात वाढायचा. भात वाढताना आपण जर नेहमी वाटीमध्ये भात घेऊन आकार करतो त्याच वाटीत आकार वाढतो, पण तसं न करता चमच्याने भात वाढायचा. भात वाढण्याच्या अगोदर शुद्ध तूप वाढा. उलट क्रमाने वाढायचं. प्रथमतः शुद्ध तूप, त्यानंतर त्यांच्यावरती भात वाढायचा. पळीने किंवा चमच्याने वाढा. त्यांच्यावरती मग वरण वाढायचे. त्याच्या शेजारी कढी, खीर वाटीमध्ये वाढायची. ओबडधोबड किंवा विरुद्ध क्रमाने ताट वाढण्याचं कारण, असं केल्याने ते अन्नातील रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि त्यामुळे पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं. भजे, वडे, सांबार, पापड, कढई, तळलेले जे पदार्थ असतात ते ताटामध्ये समोर वाढावेत. उजव्या बाजूला व डाव्या बाजूला चटणी, कोथिंबीर, सर्व प्रकारच्या चटण्या, पंचामृत वाढावं आणि समोर तळलेले पदार्थ वाढायचे. मध्यभागी शुद्ध तूप, त्यावरती भात, मूग, वरण, शेजारी कढी, खीर, अशा पद्धतीने जेवणाचे ताट वाढायचे. पितरांना जेवणाचे अशा पद्धतीने ताट वाढल्याने सर्व नैवेद्य धर दाखवला जातो. देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्याच वेळेला पाण्याने जमिनीवरती मंडल तयार करतो, चौकोनी मंडल तयार करतो, म्हणजेच पाण्याचा चौकोन करतो. मात्र पितरांना ज्या वेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकोन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचा आहे, म्हणजेच वर्तुळ तयार करायचं आहे. त्यावरती ताट ठेवायचं आहे आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पाणी फिरवायचं. असे करण्याचे कारण पण तेच आहे की उलट क्रियेने अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला की त्या अन्नातील रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं. जेवणा अगोदर आठवणीने गाय, कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा. पितराच्या दिवशी याचक असतील, भिकारी असतील, दारावर कोणी आलं किंवा त्या ठिकाणी जाऊन ते खरोखर गरजू आहेत का, उपाशी आहेत का, अशांना अन्नदान करणं आवश्यक. तात्पर्य, दानाला पितराच्या दिवशी, श्राद्धेच्या दिवशी खूप महत्त्व आहे, म्हणून अन्नदान करा, वस्त्रदान करा. तर अशा पद्धतीने आपल्या पितराचे श्राद्ध करताना त्या दिवशी तिथीला आपण श्राद्धेचा स्वयंपाक करताना, श्राद्धाचं जेवण बनवताना, तसंच पितरासाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम अवश्य पाळावेत. असं केल्याने आपले पितृ लवकर आपला नैवेद्य ग्रहण करतील, आपलं अन्न ग्रहण करतील, संतुष्ट होतील, त्यांना शांती लाभेल. आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो, हे अन्न ज्या वेळेला पितर ग्रहण करतात हे अक्षय असतं, म्हणजेच जास्त काळापर्यंत ते पितरांना संतुष्ट ठेवतं, त्यांना शांत ठेवतं. त्यामुळे आपोआपच पितृदोष कमी होण्यास मदत होते. तसेच या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्याला काळे हरभरे, म्हणजे त्याला चणे म्हणतात, व मसुराची डाळ हे 2 पदार्थ, किंवा आपल्याला हे 2 कडधान्य म्हणता येईल, तर ते आपल्याला या पितृपक्षामध्ये वर्ज करायचे आहेत, म्हणजेच बनवायचे नाही. श्राद्धेच्या जेवणामध्ये थोडक्यात नियम जाणून घेऊया. श्राद्धेच्या दिवशी ब्राह्मण, गरजू व्यक्ती, गरिबांना जेवण देताना गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठी ही जेवण बाजूला काढून ठेवावेत. श्राद्धेच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्यात चुकूनही वापर करू नये. आपल्या पूर्वजांच्या आवडीचं जेवण बनवावं. एकतरी पदार्थ पूर्वजांच्या जेवणाच्या आवडीचा असावा आणि त्यांचे स्मरण करावं. आवडीचं जेवण बनवल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, अशी मान्यता आहे. श्राद्धेच्या जेवणाच्या अन्नाला चुकूनही पाय लावू नये. त्या दिवशी खोटं, अशुद्ध बोलू नये. तसे जेवण बनवताना ते चाखून सुद्धा पाहू नये, कारण
की आपल्याला ते नैवेद्य म्हणून दाखवायचं असतं. तसेच श्राद्धेचं अन्न देण्यासाठी केळीच्या पानापासून बनवलेले ताट किंवा पत्रावळीचा वापर करा. हे बाजारात सहज उपलब्ध असतं. श्राद्ध भोजन देताना मनाच्या भेदभावाची भावना ठेवू नका. श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले, पाहुणे, घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका. आधी नैवेद्य दाखवावा, मगच अन्न द्या. तसेच श्राद्धेच्या जेवणात मसालेदार पदार्थ नसावे. शुद्ध स्वतःच्या घरात करावे. दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचे आहे. मौन असल्यास पितर येऊन जेवण ग्रहण करतात. म्हणूनच वाढणाऱ्यांनी आणि जे जेवत आहे त्यांनी सुद्धा मौन बाळगावे, म्हणजे बोलू नये. शक्य असेल तर मुलगी, जावई व नातवंड यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवावे. यावेळी दारावर आलेला गरजू व्यक्ती त्यांना आदरपूर्वक भोजन करावे. पितर कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात. सर्वात महत्त्वाचा म्हणजे श्राद्धेचं जेवण बनवताना संपूर्ण जागा ही स्वच्छ असावी. किचन स्वच्छ असावं. तसेच हात पुसण्यासाठी कमरेला एखादा रुमाल खोचून ठेवावा. जर आपल्याला शिंक, खोकला आला तर तो बाजूला येऊन द्यावा, त्या ठिकाणी येऊ देऊ नये. तसेच सर्वात महत्त्वाचं, कावळ्यालाही पितृपक्षास विशेष महत्त्व असणं. श्राद्धेनंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते. पितृपक्षास कावळ्याला खूप महत्त्व आहे असं म्हणतात. कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तर ही महत्त्वपूर्ण माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपल्या काही शंका कुशंका असतील तर जरूर विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.